सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी मोठी बातमी. NPS आणि DCPS अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आता मिळणार कुटुंब निवृत्ती वेतन, मृत्यू उपदान आणि आर्थिक सुरक्षा कवच. राज्य शासनाचा नेमका नवीन GR काय म्हणतोय, कोणाला फायदा होणार आणि कोणता फॉर्म भरावा लागणार, याची सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेषतः 1 नोव्हेंबर 2005 नंतर नियुक्त झालेल्या NPS DCPS कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय मोठा दिलासा मानला जात आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने नवीन शासन निर्णय हा लागू केला आहे. या निर्णयानुसार सेवेत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला किंवा तो रुग्णता सेवानिवृत्त झाला तर त्याच्या कुटुंबाला आता आर्थिक लाभ मिळणार आहेत. त्यातले कोणते लाभ आहेत ते कुटुंब निवृत्ती वेतन, मृत्यू उपदान, सेवानिवृत्ती उपदान, रुग्णताच निवृत्ती वेतन. या प्रकारचे लाभ त्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार देणारे ठरणार आहेत. सरकारनं स्पष्ट सांगितलं आहे की पात्र कर्मचाऱ्यांनी 1 महिन्याच्या आत आपला विकल्प फॉर्म भरून कार्यालय प्रमुखाकडे जमा करणं बंधनकारक आहे. नवीन कर्मचाऱ्यांना तर रुजू झाल्यानंतर 8 दिवसाच्या आत हा विकल्प द्यायचा आहे. या विकल्पामध्ये कर्मचारी निवड करू शकतात की NPS मधील जमा रक्कम घ्यायची की 1982च्या नियमानुसार पेन्शनचा लाभ घ्यायचा. 1 नोव्हेंबर 2005 पासून आतापर्यंत सेवेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे हजारो कुटुंबांना आता आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय NPS आणि DCPS कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. तुम्हाला हा निर्णय योग्य वाटतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.